क्या अभी मजा आएगा ना भिड़ो। बाप रे, भावी नगरसेवक आले. या नगरसेवक. नहीं साळुंके के यहाँ कुछ तो गड़बड़ है. भावी नगरसेवक या. ओळख करून देतो. नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे रवी, तुझी खूप चर्चा चालू आहे. तू नगरसेवकला उभं राहिला म्हणा. कोणत्या पक्ष तिकीट दिला तुला? कुठून यायला तिकीट? काय आलं हे? काय म्हणले? पक्षाचं तिकीट? आपल्याला कोणत्या पक्षाची गरज नाही. भरपूर पक्षवाले आले, तिकीट घ्या आमच्या पक्षाकडून उभा राहा म्हणून. कोणते पक्ष म्हणले रे तुला? सगळे पूर्ण पक्षवाले. आता सगळ्याचे नाव घेऊन सांगू काय? नाही रे बाबा, कोण म्हणलं असं नाही का? सगळे पक्षवाले जे मोठे मोठे पुरे पक्षवाले आहे की आपल्या घरी आलते की बा रवी भाऊ तुम्ही तिकीट घ्या, आमच्या पक्षाकडून उभा राहा आणि इलेक्शन लढवा. बापरे. पण मी म्हणलं नाही. काहून माहित आहे? कारण मला अपक्ष उभा राहायचा आहे. माझा जो पाण्यासारखा पैसा आहे, मी अपक्ष उभा राहून आहे की नाही निवडून येणार आहे. असं तरी किती आहे रे अरे तुझ्याकडे? आपला जो पाण्यासारखा पैसा आहे, कसा आहे माहित आहे? अपक्ष उभा राहून निवडून यायचा मजाच काही अलग आहे बरं. त्यासाठी मी अपक्ष उभा राहून निवडून येईल. बघा तुम्ही काय म्हणले म्हणसाल. अच्छा, हा चला येतो. रुको जरा. ते आता बोलून गेले त्यानं सगळ्या पक्षाची तिकीट देतो म्हणायचं ना. काय रे, खरं की त्याचं? कोणाचा विषय चालू आहे रे ते आता गेलं ते. अरे ते तर लय मोठा फेकू आहे रे. तंबाखू चुन्नासारखा फेकू आहे. आपला तंबाखू चुन्ना बरा आहे त्याच्यापेक्षा. बापरे, क्लायमॅक्स. अहो दादा, यानं पक्षाच्या घरी जाऊ पाया पडला, लोटांगण घातला, त्याला कोणी तिकीट दिलं नाही. आणि महत्वाचा मुद्दा सांगतो, याने जर पिक्चरचा टाकीट जरी दिला त्याला तिकीट भेटत नाही. कसं आणि यानं म्हणून अपक्ष लढतो मिळाल दादा. यानं हे निवड भांडता आहे. असं म्हणतात?